वक्फ बोर्डाची 1 इंच जमीनसुद्धा आम्ही घेऊ देणार नाही अशी दरपोक्ती करणारा हाच तो नेता आहे का, असा सवाल अनेकांना पडलेला आहे. आजारपण किंवा महामारीचं कारण देऊन घरी बसायला शरद पवार हे काय उद्धव ठाकरे नाही आहेत. घरी बसणं हा शरद पवारांचा पिंड नाही आहे. आजारपणाचा बाऊ करणं हा त्यांचा स्वभाव नाही आहे. अशाच एका दुर्धर आजाराचं ओझं घेऊन शरद पवार गेली अनेक वर्ष राजकारण करतायत. त्याच्यामुळे आजारपणामुळे ते मतदानाला येऊ शकले नाहीत. राज्यसभेमध्ये त्यांनी मतदान केलं नाही हे कारण कुणालाही पटत नाही आहे. ते दुसऱ्या दिवशी बरे झाले आणि दिल्लीमध्ये दाखल झाले आणि त्यानंतर हे स्पष्टच झालं की त्यांच्या आजारपणाच्या कारणामध्ये काहीही दम नव्हता. अलीकडेच नवी दिल्लीमध्ये झालेल्या एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये शरद पवारांनी किस्सा सांगितला होता की कसं 1995मध्ये एका मताने त्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार पाडलं होतं. वाजपेयींच्या बाबत शरद पवारांनी जे काही केलं ते मोदींच्या बाबत करण्याइतकी उमेद बहुधा आता त्यांच्यामध्ये शिल्लक नसावी, कारण काळ बदलला आहे आणि वेळसुद्धा बदलली आहे.